लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया मंगळवारी पार पडत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. सोलापूर शहर व जिल्हा परिसरात दुपारी 12 पूर्वी 10% मतदान पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना विविध सोयी सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उन्हापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. घरकुलातील संभाजीराव शिंदे प्रशालेत मतदानासाठी बाहेर पडलेल्या लोकांची संख्या अधिक असल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळाल्या. पण उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कुठलेही पॅन्डॉल, कूलर, फॅन किंवा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे उन्हापासून संरक्षण मिळण्याच्या हेतूने कोणतीच सोय केली नाही असे म्हणत मतदारांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. सकाळी 7 वाजल्यापासून लोक या ठिकाणी रांगा लावून उभे आहेत. लोकांना या ठिकाणी सावलीची व्यवस्था नाही, बसण्याचे बाकडे नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही आणि अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर अधिकारी वर्ग एकमेकांच्या नावं सांगतात, कुणाचं नाव म्हणजे कोण जबाबदारी घेत नाही. या ठिकाणी सर्व मतदार उन्हात उभे आहेत. त्या लोकांना पाण्याची व्यवस्था नाही, वेळेवर आणि मतदान जे होतंय ते मतदानसुद्धा फार वेळ लावत आहेत. आवाज येत नाही. मतदानात आम्ही जेव्हा मतदान बटन दाबतो तर आवाज येत नाही. हे सुविधा जी आहे ती तुम्ही या अधिकारी लोकांना जाब विचारा, या अधिकारी लोकांना धारेवर धरा आणि आम्हाला या सुविधा उपलब्ध करून द्यावेत. आत्ता 12 वाजले नाहीत, आता 4-5 वाजता लोक काय करतील, कुठं उभारतील? लोक आता येतील. अनेक लोकांना मतदान करायचं आहे, पण या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देत नाही. मी प्रशासनाच्या या ठिकाणी नाराजी व्यक्त करतो.